नमस्कार. आज दिनांक 26 जून 2026. आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न, सिस्तान सँडबोवा या सापाच्या प्रजातीची नुकतीच भारतातील कोणत्या राज्यात प्रथमच अधिकृत नोंद करण्यात आली आहे? आता या ठिकाणी पहा, सिस्तान सँडबोवा कुठे आढळतो? तर हा प्रामुख्याने पाकिस्तानमध्ये आढळतो आणि इराणमध्ये आढळतो. परंतु आता यावर्षी हा जो सिस्तान सँडबोवा नावाचा साप आहे तो भारतातील राजस्थान या राज्यामध्ये आढळलेला आहे आणि मित्रांनो त्याची अधिकृतपणे नोंद देखील करण्यात आलेली आहे. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? सिस्तान सँडबोवा या सापाच्या प्रजातीची भारतातील राजस्थान या राज्यामध्ये अधिकृत नोंद करण्यात आलेली आहे. पर्याय बी याचं उत्तर आहे. दुसरा प्रश्न पहा, सिस्तान सँडबोवा या सापाच्या शोधामुळे आता भारतात सँडबोवा सापांच्या एकूण किती प्रजातींची अधिकृत नोंद झालेली आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, सिस्तान सँडबोवा हा भारतातील चौथा सँडबोवा ठरलेला आहे. ठीक आहे, याच्या अगोदर 3 सँडबोवा भारतामध्ये होते आणि याची नोंद झाल्यामुळे आता भारतामध्ये 4 सँडबोवा आहेत. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय सी, 4 सँडबोवा झालेले आहेत. आता मित्रांनो कोणते कोणते आहेत? सर्वात पहिल्यांदा रेड सँडबोवा असतो, दुसरा रफ स्केल्ड सँडबोवा, तिसरा व्हिटेकर्स बोवा आणि चौथा हा सिस्तान सँडबोवा. यावर देखील प्रश्न येऊ शकतो कारण महत्वाचा आहे. या अगोदर घोणस, नाग यासारख्या सापांवर प्रश्न आलेले आहेत. पुढे मित्रांनो लवकरच 3 जुलैला आपल्या या ऑनलाईन अकॅडमीचा ऑनलाईन स्पर्धा परीक्षा मंचाचा वर्धापन दिन आहे. या दिनानिमित्त आपण आपले 200 रुपयांचे मराठी व्याकरणाचे पुस्तक फक्त 50 रुपयांना देणार आहोत. हे पुस्तक नसून हे काय असणार आहे तर PDF असणार आहे. या PDF मध्ये आपल्याला काय मिळणार आहे तर 870 पानांचे एक पुस्तक, एक PDF, त्यासोबतच 168 पानांच्या ध्येयाधिकारीच्या मराठी व्याकरणाच्या नोट्स, तसेच मराठी व्याकरणाच्या 10 स्पष्टीकरणासह प्रश्नपत्रिका. अशा प्रकारे आपल्याला इतकं सर्व मिळणार आहे फक्त 50 रुपयामध्ये. कधीपर्यंत? फक्त 3 जुलैपर्यंत आपल्या वर्धापन दिनानिमित्त. त्यामुळे जर तुम्हाला मराठी व्याकरणाचा सराव MPSC, तलाठी, पोलीस भरती किंवा इतर कोणत्याही सरळ सेवा भरतीसाठी करायचं आहे तर हे मराठी व्याकरणाचं पुस्तक तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या पुस्तकामध्ये आपल्याला प्रश्नोत्तराच्या माध्यमातून प्रत्येक टॉपिक कव्हर केलेला असेल. त्यामुळेच जर तुम्हाला याचा फ्री डेमो जरी पाहायचा असेल तो देखील उपलब्ध होईल. त्यासाठी तुम्हाला 75 17 24 91 19 या नंबरवर टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपवरून मेसेज पाठवायचा आहे. जास्त करून टेलिग्रामवरूनच पाठवा, त्या ठिकाणी मी जास्त ऍक्टिव्ह असतो. टेलिग्रामवर मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला या 870 पानांच्या पुस्तकाचा त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या नोट्सचा डेमो पाहता येणार आहे. डेमो पहा आणि ठरवा की तुम्हाला 50 रुपयांमध्ये हे कुठे मिळू शकतं का. त्यासोबतच आपल्याला मिळत आहेत 10 मराठी व्याकरणाच्या सराव प्रश्नपत्रिका, त्या देखील स्पष्टीकरणासह. त्यामुळे जर तुम्हाला या प्रकारे सराव करण्यासाठी काही हवं आहे तर तुमच्यासाठी हे अत्यंत उपयुक्त राहणार आणि अत्यंत स्वस्त राहणार आहे. त्यामुळे नक्कीच खरेदी करा. फ्री डेमो पाहण्यासाठी 75 17 24 91 19 या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरून मेसेज करा. डेमो पहा आणि मग ठरवा. पुढे पाहूया तिसरा प्रश्न, नुकतेच चर्चेत असलेले कन्स्ट्रक्टिव्ह रेस जुडिकाटा हे कायदेशीर तत्व मूळतः कोणत्या न्यायव्यवस्थेतून विकसित झाले आहे? आता मित्रांनो काही वेळा काय होतं की जेव्हा आपण एखादी केस लढत असतो त्यावेळी काही मुद्दे उपस्थित केले जात नाहीत आणि ते मुद्दाम केले जात नाहीत. तर मित्रांनो अशा मुद्द्यांसाठी एक तत्व आहे कन्स्ट्रक्टिव्ह रेस जुडिकाटा, जे भारतामध्ये किंवा जगामध्ये विकसित कुठून झालं तर इंग्लिश कॉमन लॉ सिस्टीम मधून विकसित झालं. म्हणून याचं उत्तर पर्याय सी. याचा अर्थ काय असतो किंवा याचा उद्देश काय असतो? ज्या मुद्द्यांना समाविष्ट केलं गेलं नाही ते मुद्दे समाविष्ट करून घेणं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 4, नुकतीच सापडलेली हेमिसिलियस डजिओने ही खालीलपैकी कोणत्या प्राण्याची नवीन प्रजाती आहे? हेमिसिलियस डजिओने ही चालणाऱ्या शार्क माशाची एक प्रजाती आहे. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय ए. हा मासा आहे तो प्रवाळ भित्तीवर आपल्या परांच्या मदतीनं चालू शकतो आणि कमी ऑक्सिजन असलेल्या ठिकाणी देखील जिवंत राहू शकतो. कोणता मासा? चालणारा शार्क म्हणजे हेमिसिलियस डजिओने. हे लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 5, थेवा कला हा 400 वर्षे जुना आणि अत्यंत नाजूक हस्तकलेचा प्रकार भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे? या ठिकाणी पहा, थेवा कला याच्यामध्ये सोने आणि वितळलेली काच यांचा वापर करून हस्तकला केली जाते आणि मित्रांनो हा आहे तो राजस्थान या राज्याशी संबंधित आहे. म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6, राजस्थानच्या थेवा कलेमध्ये
प्रामुख्याने कोणत्या धातूचा आणि बेसचा वापर केला जातो? या ठिकाणी वितळलेली काच असते, त्याच्यावर 23 कॅरेट सोन्याचे नक्षीकाम केले जाते. या हस्तकलेला काय नाव दिलं गेलेलं आहे? थेवा कला. कोणत्या राज्यातील? राजस्थानमधील. म्हणून याचं उत्तर पर्याय सी आहे. याच्यामध्ये बेस असतो तो वितळलेला काचेचा असतो आणि त्याच्यावर सोन्याचं 23 कॅरेट सोन्याचं नक्षीकाम केलेलं असतं. आणि हे सर्व कशाने करतात? हाताने करतात. म्हणून हे काय आहे? प्रसिद्ध हस्तकला आहे. प्रश्न क्रमांक 7. सेवा क्षेत्रातील उत्पादन मोजणाऱ्या नवीन इंडेक्स ऑफ सर्व्हिसेस प्रोडक्शन चे बेस इयर कोणते निश्चित करण्यात आलेले आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, इंडेक्स ऑफ सर्व्हिसेस प्रोडक्शनचे बेस इयर म्हणून 2024-25 हे निश्चित करण्यात आलेलं आहे. म्हणजे याचं उत्तर काय आहे? पर्याय डी. प्रश्न क्रमांक 8. इंडेक्स ऑफ सर्व्हिसेस प्रोडक्शन ची अचूक गणना करण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या डेटाचा मुख्यत्वे वापर केला जाणार आहे? मित्रांनो, इंडेक्स ऑफ सर्व्हिसेस प्रोडक्शनची गणना करण्यासाठी जीएसटी डेटाचा वापर केला जाईल. कारण हे काय संबंधी आहे? तर सेवा क्षेत्रातील उत्पादन मोजण्याशी संबंधित आहे. त्यामुळे या ठिकाणी जीएसटी डेटाचा वापर केला जाणार आहे अचूक गणना करण्यासाठी. म्हणून पर्याय बी याचं उत्तर. प्रश्न क्रमांक 9. आशिया पॅसिफिक मधील सर्वात मोठे युवा नवोपक्रम व्यासपीठ असलेले युथ कोलॅब 2017 मध्ये कोणत्या 2 संस्थांनी संयुक्तपणे तयार केले होते? या ठिकाणी पाहायचं आहे, युथ कोलॅब याचा उद्देश काय आहे? युथ कोलॅबचा उद्देश आहे आशिया पॅसिफिक मध्ये असलेल्या नव्या उपक्रमांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या वाढीसाठी चालना देणे. आणि मित्रांनो, हे 2017 मध्ये संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम म्हणजे UNDP आणि सिटी फाउंडेशन कडून सुरू करण्यात आलं होतं, तयार करण्यात आलं होतं. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय बी. लक्षात ठेवायचं, या ठिकाणी युथ कोलॅब हे व्यासपीठ आहे ते UNDP आणि सिटी फाउंडेशन कडून 2017 मध्ये तयार करण्यात आलेलं होतं. प्रश्न क्रमांक 10. सर्वोच्च न्यायालयाच्या एका ऐतिहासिक निर्णयानुसार अपघातग्रस्तांना वेळेवर आणि प्रभावी अपघात उपचार मिळणे हा अधिकार संविधानाच्या कोणत्या कलमाअंतर्गत जगण्याचा अधिकाराचा भाग मानला जातो? आता या ठिकाणी पहा, जगण्याचा अधिकार किंवा जीवित अधिकार कुठे आहे? भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 मध्ये आहे. मित्रांनो, जेव्हा तुमचा अपघात होईल त्यावेळी तुम्हाला ट्रॉमा केअर मिळणं हा तुमचा संवैधानिक अधिकार आहे, असं या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात सांगण्यात आलं होतं. म्हणून पर्याय सी, कलम 21 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11. जून 2026 मध्ये व्हेनेझुएलामध्ये अवघ्या 39 सेकंदाच्या अंतराने आलेल्या 2 शक्तिशाली भूकंपांना भौगोलिक आणि वैज्ञानिक भाषेत काय म्हणतात? या ठिकाणी पहा, जून 2026 मध्ये व्हेनेझुएलामध्ये पहिला भूकंप आला 7.2 रिश्टर स्केलचा. त्यानंतर लगेच 39 सेकंदांनी दुसरा भूकंप आला 7.5 रिश्टर स्केलचा. आणि मित्रांनो, अशा प्रकारे जर एखादी घटना घडली तर त्याला काय म्हणतात? सिस्मिक डॉबलेट किंवा सिस्मिक डबलेट असं म्हणतात. म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. सलग 2 भूकंप आले आणि कमी अंतराने आले तर त्याला काय म्हणणार आपण? डबलेट म्हणणार, सिस्मिक डबलेट. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 12. भारत आणि तुर्की यांच्यातील राजनैतिक संबंध सुधारत असल्याचे एक मोठे लक्षण म्हणून तुर्कीने कोणत्या कुख्यात ड्रग्ज तस्कराला भारताच्या ताब्यात दिले आहे? या ठिकाणी पहा, सलीम डोला नावाचा ड्रग्ज तस्कर होता, एक अंमली पदार्थ तस्कर होता, ज्याला तुर्कीनं भारताच्या स्वाधीन केलेला आहे. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय बी. अलीकडेच तुर्कीनं सलीम डोला याला भारताच्या स्वाधीन केलेलं आहे. पुढे प्रश्न क्रमांक 13. जागतिक बँक आणि भारत सरकारने कोणत्या राज्यातील शेतीला हवामान बदलांपासून वाचवण्यासाठी $200 दशलक्ष कर्ज करारावर स्वाक्षरी केली आहे? या ठिकाणी पहा, जागतिक बँक भारत सरकारला आणि महाराष्ट्रातील शेती वाचवण्यासाठी $200 दशलक्ष कर्ज करार करत आहे. ठीक आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आपलं उत्तर काय आहे? तर हे $200 दशलक्ष जे कर्ज आहे ते महाराष्ट्राला मिळणार आहे. कोण देणार आहे? जागतिक बँक. पर्याय ए याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंटने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक 2026 मध्ये भारताने कितवे स्थान मिळवलेले आहे? आता या ठिकाणी पहा, इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंटने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक 2026 मध्ये भारत हा कितव्या स्थानावर आहे? तर भारत हा या ठिकाणी या यादीमध्ये 39व्या स्थानावर आहे. किती? 39. म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 15. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकतेच परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेवर मोठा आर्थिक दंड आकारलेला आहे? या ठिकाणी पहा, परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या उल्लंघनासंबंधी
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं बँक ऑफ इंडियाला मोठा दंड आकारलेला आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. या ठिकाणी पहा, फेमा हा कायदा काय करतो, तर परकीय चलनाचं नियमन करतो. प्रश्न क्रमांक 16, शहरी भागांचा विकास करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी मिशनची मुदत केंद्र सरकारने कोणत्या महिन्यापर्यंत वाढवलेली आहे? स्मार्ट सिटी मिशनची मुदत आहे ती मार्च 2027 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. स्मार्ट सिटी मिशन 2027 पर्यंत मार्च महिन्यापर्यंत लागू असेल. पुढे प्रश्न क्रमांक 17, जगभरातील खलाशांच्या अतुलनीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी आंतरराष्ट्रीय खलाशी दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय खलाशी दिन दरवर्षी 25 जून रोजी साजरा केला जातो. पर्याय सी याचं उत्तर आहे. आशियाई विकास बँकेने नुकतेच भारतातील कोणत्या क्षेत्राच्या पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी 170 दशलक्ष डॉलरचे कर्ज मंजूर केले आहे? आता आपण काय पाहिलं, जागतिक बँक महाराष्ट्राला 200 दशलक्ष डॉलरचं कर्ज देत आहे. कशासाठी? तर शेती सुधारण्यासाठी किंवा शेतीचं रक्षण करण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट कोणती आहे? आशियाई विकास बँक म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँक म्हणून ADB ही भारताला कर्ज देत आहे 170 दशलक्ष डॉलर्सचं. ठीक आहे. आणि मित्रांनो, हे कशासाठी देत आहे? तर आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. आशियाई विकास बँक म्हणजे ADB भारताला 170 दशलक्ष डॉलरचं कर्ज आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी देत आहे, म्हणून पर्याय बी याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, नुकतेच पेमेंट काउन्सिल ऑफ इंडियाचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे? या ठिकाणी पहा, पेमेंट काउन्सिल ऑफ इंडियाचे नवे अध्यक्ष म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे विश्वास पटेल यांची, म्हणून याचं उत्तर पर्याय ए असणार आहे. प्रश्न क्रमांक 20, हवामान बदलाचा अचूक वेध घेण्यासाठी वादळांची पूर्वसूचना देण्यासाठी GOES-U हा प्रगत हवामान उपग्रह कोणत्या अंतराळ संस्थेने यशस्वीरित्या प्रक्षेपित केला आहे? या ठिकाणी पहा, GOES-U नावाचा उपग्रह आहे तो नासानं अवकाशात प्रक्षेपित केलेला आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी. GOES-U हा उपग्रह कोणत्या देशाचा आहे असं विचारलं जाईल, तो नासाचा आहे म्हणजे अमेरिकेचा आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21, भारतातील पहिले AI शहर कोणत्या राज्यात विकसित केले जात आहे? भारतातील पहिले AI शहर आहे लखनौ, जे उत्तर प्रदेश राज्यामध्ये येतं, म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, कोणत्या राज्याने नुकतेच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केली आहे? मित्रांनो, हा प्रश्न वारंवार येतो आणि जेव्हापासून लागू झालेल्या योजना तेव्हापासून प्रत्येक परीक्षेला हा प्रश्न आलेला आहे किंवा याच्यावर प्रश्न आलेला आहे. तर या ठिकाणी मित्रांनो, दरमहा महिलांना 1500 रुपये देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे ती महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आलेली आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, भारत सरकारच्या राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या नवीन महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, NTA महासंचालकपदी प्रदीप जोशी यांची नियुक्ती करण्यात आलेली. या ठिकाणी हे चुकलेलं आहे, प्रदीप जोशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सध्या NTA महासंचालक कोण आहेत? प्रदीप जोशी आहेत. प्रश्न क्रमांक 24, भारतीय स्पर्धा आयोगाने भारतातील सर्वात मोठ्या मीडिया विलिनीकरणाला मान्यता दिली आहे. हे भव्य विलिनीकरण कोणत्या 2 कंपन्यांमध्ये होत आहे? या ठिकाणी पहा, भारतीय स्पर्धा आयोगाने दिलेल्या मान्यतेनुसार रिलायन्स म्हणजे वायाकॉम 18 आणि स्टार इंडियामध्ये कोलॅब होत आहे, विलिनीकरण होत आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपले आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरं समजली असतील आणि माहिती देखील समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.